कारण नवी मुंबईमध्ये इतक्या लोक गावागावामध्ये यांची टीम आहे 40+ची, पण त्यांना संधी नव्हती. आपण नेहमी तरुणांना संधी देतो, पण आम्ही ते तरुणांना पण संधी दिली. तरुणांच्या 24 मॅच इथे आलेल्या आहेत आणि 40+ हे सकाळी खेळते 3 पर्यंत, 9:30 ते 3, आणि त्याच्यानंतर मग दुपारनंतर रात्रीचे जे प्रकाश होतात ते सामने आहेत ते तरुण मुलं खेळतात. रात्री आम्हाला 3 वाजले. आज आणि उद्या अजून 2 दिवस बाकी आहेत आणि अतिशय चांगले आम्ही यांना प्राईज ठेवलेले आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे प्राईज आणि त्यांना वर्ल्ड कप देण्यासाठी आणि त्यांच्यासाठी एखादं छोटासा क्लब किंवा जागा हे सिडकोतून मागणी करून त्यांना त्यांची प्रॅक्टिस करण्यासाठी तरी आपण त्यांना खेळण्यासाठी किंवा बसण्यासाठी असं एक काहीतरी जागेची मागणी आम्ही सिडकोकडे करावी. आमदार चषक 2016च्या पहिल्याच दिवशी म्हणजे 12 फेब्रुवारी 2016 रोजी क्रिकेट सामन्याचे अतिशय आनंद उत्साहात उद्घाटन झाले. यामध्ये 9:30 वाजता आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, तर संध्याकाळी 7:30 वाजता प्रभात रंजन सर यांच्या हस्ते खुला वयोगटाच्या सामन्यांचे उद्घाटन करण्यात आले.
अच्छे वातावरण में, बहुत अच्छे जगह पर एक ये अच्छा ये कार्यक्रम आयोजित किया गया है। यहाँ पर क्रिकेट ऐसे ही लोगों में बहुत लोकप्रिय ये खेल है और इतने अच्छे ग्राउंड में और अच्छे मौसम में ये कार्यक्रम आयोजित हुआ है तो लोग यहाँ आकर के बड़ा अच्छा महसूस करेंगे। उनका जो स्ट्रेस वगैरह है उस जरूर रिलीव होगा और खेल में भाग लेने से लोगों का जो स्ट्रेस तो खत्म होता ही है, हेल्थ के ऊपर भी अच्छा असर होता है। क्रिकेट बहुत लोकप्रिय खेल है, हमारे देश में इसकी बहुत लोकप्रियता है।